वास्तू उभी राहिली तर खरंच आम्हाला आनंद झाला. कारण की त्या वास्तू उभी करण्यामध्ये आमच्या बिल्डिंगमधल्या ज्येष्ठांची, म्हणजे जे त्यावेळेला आमचे सिनियर्स होते, आमचे माझ्या वडिलांपासून सगळे, ह्या सगळ्यांनी जी कोर मेहनत घेतली होती आणि म्हाडाच्या मार्फत ही बिल्डिंग उभी केली. पण त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यावेळेला प्रामाणिक सगळे अधिकारी होते, प्रामाणिक लोकं होती, त्यांचा व्ह्यूज चांगले होते की मला माझ्या घरात यायचं आहे. या जिद्दीने ही बिल्डिंग उभी राहिली. आणि अक्षरशः ज्यावेळेला आम्ही 1990ला इथे आलो, या घरांमध्ये पाय ठेवलं, त्यावेळेला आमची आजी म्हणा, माझे वडील म्हणा, म्हणजे माझ्या घरात मी परत येऊ शकलो, हा आनंद त्यावेळेला होता. आणि तोच आनंद आम्ही अजूनपर्यंत उपभोगतो आहे. परंतु त्यावेळेलाही असलेल्या जुन्या बिल्डिंग अजूनही आहेत. आज जवळजवळ कुंभवड्यामध्ये 300 ते 350 कुटुंब पंकजी प्रस्थापित आहेत. आज आम्ही जेव्हा निवडणुकीच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कामं करतो, फाईल्सवर आम्ही जेव्हा म्हणजे मतदार याद्यांवर कामं करतो, अहो आपली माणसं राहिली आहेत कुठे? आज मुंबई महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो मराठी माणूस राहिला नाही, मराठी, पण त्याची कारणं काय? तो अन्न वस्त्र हे आपण आपल्या पैशाने कमवतो, पण निवारा ज्या वेळेला आपला सुरक्षित असतो ना, त्यावेळेस माणूस सुरक्षित असतो. पण तो निवारा मिळवण्यासाठी जर एवढी धडपड असेल तर ती धडपड करा ना. धडपडीशिवाय आयुष्यात काही नाही हो. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण कुंभवडा विभागातील नागरिकांना, सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी जे माझे या कुंभवड्यासाठी राबत आहेत, सर्व पक्षीय असतील त्यात सगळ्या पक्षाच्या माझ्या पदाधिकाऱ्यांना मी आव्हान करीन की कृपया या विषयाकडे सकारात्मक बघा. तुमच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून जोर लावा हो. सर्व पक्ष एकत्र येऊया आपण या कुंभवड्यासाठी. सर्व पक्षाची ताकद लावूया, म्हाडाची ताकद लावूया. कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठला याचा आहे, सगळे झेंडे, सगळ्या शाली, सगळे पगड्या आपण साईडला ठेवूया. का? कारण की येणारा जो काळ आहे हा फार टफ आहे. या दक्षिण मुंबईमध्ये आज आपल्या डोक्यावर छत आहे ना, हे आपल्या आईवडिलांची पुण्याई आहे. पण आपल्या मुलांच्या डोक्यावर हे छत राहील का हो? जर आपणच प्रयत्न नाही केले, आपण जर ती एनर्जी नाही दाखवली, तो सकारात्मक विषय नाही दाखवला. आताही आमची मस्करी केली जाते ना पंकजी, ही काय कालची मुलं करणार आहे, काय करणार? असू देत, आम्ही प्रयत्न करतो आहे. ह्या प्रयत्नानं यश येणार. कारण की या कुंभवड्यामध्ये जी आई दुर्गादेवी माता बसली आहे, तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे. आणि कुठलाही सकारात्मक आणि निस्वार्थ विषय ज्या वेळेला घेतला जातो ना, हा वरून आशीर्वाद असतो. त्यामुळे मी खरंच आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या रहिवाशांना, व्यापारी बंधूंना, त्यानंतर जे मेन घर मालक आहेत इथले, त्यांनाही मी आव्हान देतो, हात जोडून आव्हान करतो की कृपया या गोष्टीसाठी आपण पुढे या. तुमच्या मनात काही राग रुसवे असतील, आशिषबरोबर पटत नसेल, आमचे बाकीचे दुसऱ्याचा कमिटी मेंबर, त्यांच्याबरोबर एकत्रित या. तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिल्डिंगपुरता जरी विचार केलात, तुम्ही तुमच्या घरापुरता विचार केलात तरी पण भरपूर आहे. कारण की हे मोठं शिवधनुष्य आहे. आणि हे जर आपण पेलवलं तर अख्ख्या दक्षिण मुंबईमध्ये एक एक्झाम्पल होईल, सकारात्मक एक्झाम्पल होईल की कुंभारवाडा एकजुटीने जगू शकतो. आणि पुनर्विकास हा कुंभारवाड्यासाठी इम्पॉसिबल नाही आहे. नक्की बोलण्यासारखं खूप काही आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडला. तोवर जय महाराष्ट्र.